काय ग, कुठे होतीस एवढ्या वेळ? किती उशीर? आवरत होते म्हणून उशीर झाला. अगं मग उशीर झालाच होता तर आवरून यायचं ना. आवरावर स्वतःला एवढं काय हसायची गरज नाही. तुमचं बरं आहे, पॅन्ट शर्ट चढवली की झालं. मुलींचं तसं नाहीये ना. घराबाहेर पडताना 10 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आम्हाला. कुठे चालली, कुणासोबत चालली, किती वाजता येणार. तुमचं बरं आहे रे, कधीही घराच्या बाहेर पडा, काहीही करा, तुम्हाला कोणी काही विचारत. अगं आम्ही मुलांनी जर घराबाहेर पडून काही केलं नाही ना तर खरंच आम्हाला कोणी विचारणार नाही, अगदी घरातले सुद्धा नाही. हो, म्हणजे मुली घराच्या बाहेर पडून काही कामच करत नाही. आम्हीही कमवतो, आम्ही इंडिपेंडेंट झालोय. बरोबर आहे, तुम्ही मुली कमवायला लागला की इंडिपेंडेंट होता, आम्ही मुलं कमवायला लागलो की जबाबदार होतो. पण तुला सांगू, आम्ही मुली जेव्हा लहान असतो ना तेव्हाच आम्हाला समजावलेलं असतं की एक ना एक दिवस हे घर सोडून जायचं. तुमचं तसं नाहीये ना, आडनाव बदलावं लागत ना घर सोडून जावं लागत. बरोबर आहे, पण ते घर मात्र आम्हा मुलांनाच उभं करावं लागतं. मान्य आहे ना, पण घराला घर पण द्यायला कोण लागतं? स्त्रीच लागते ना. पण तुमच्या मुलींचं एक बरं असतं, तुम्ही बिनधास्त व्यक्त होऊ शकता, रडू शकता, बोलू शकता. आम्हा पुरुषांना हे करताना 10 वेळा विचार करावा लागतो. हो, तसंच आम्हा मुलींना कुठलंही स्वप्न बघण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागतो की आजूबाजूचा समाज काय म्हणेल. पण तुला सांगू, जेव्हा या समाजात एकटं वाटतं ना, आमची स्वप्न पूर्ण होत नाहीत, तेव्हा मला एकच व्यक्ती आमच्या सगळ्यात जवळची वाटते, ते म्हणजे आमचे वडील. आणि आम्हाला आमची आई. म्हणजे याचा अर्थ स्त्रीलाही पुरुषाची गरज पडते आणि पुरुषाला स्त्रीची. हम साथ साथ हैं.